नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2027 साठी सामान्य ज्ञान विषयांच्या सराव प्रश्नांचा भाग 4 पाहणार आहे। यामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचा स्पष्टीकरणासह अभ्यास करतो, त्यासोबतच त्या संबंधीचे आणखी 4 प्रश्न वन लाइनर स्वरूपात पाहतो, जेणेकरून आपला जास्तीत जास्त सराव व्हावा। आणि त्यामुळे जर तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसेच याच सारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील करा। पहिला प्रश्न, अरुणाचलम टेकड्या कोणत्या राज्यात आहेत? अरुणाचलम टेकड्या मित्रांनो तमिळनाडू या राज्यामध्ये आहेत, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे। अरुणाचल प्रदेश सारखं वाटतंय म्हणून डायरेक्ट उत्तर ए लिहायचं नाहीये, उत्तर काय असणार आहे? तमिळनाडू। वन लाइनर प्रश्न पाहूयात। सह्याद्री पर्वतरांगा कोणत्या राज्यात आहेत? सह्याद्री पर्वतरांगा आहेत त्या मित्रांनो महाराष्ट्रात आहेत। पश्चिम घाटालाच महाराष्ट्रामध्ये आपण काय म्हणतो तर सह्याद्री पर्वत म्हणतो, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? सह्याद्री पर्वतरांगा महाराष्ट्र राज्यात आहेत। अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर अरवली पर्वतरांगेमध्ये सर्वात उंच गुरु शिखर आहे, गुरु शिखर आहे। तिसरा प्रश्न, निलगिरी पर्वतरांगा कोणत्या 2 राज्यांच्या सीमेवर आहेत? तर केरळ आणि तमिळनाडू राज्यांच्या सीमेवर निलगिरी पर्वतरांगा आहेत। गारो खासी जयंतिया टेकड्या कोणत्या राज्यात आहेत? गारो खासी जयंतिया टेकड्या मेघालय राज्यामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 2, समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? समृद्धी महामार्ग हा मुंबईला नागपूर सोबत जोडतो आणि महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमधून जातो, ज्याच्यामध्ये चंद्रपूर हा जिल्हा येत नाही, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय ए। ते 10 जिल्हे कोणते कोणते ज्याच्यामधून समृद्धी महामार्ग जातो? तर त्याच्यामध्ये पहा, समृद्धी महामार्ग आहे तो नागपूर पासून सुरू होतो आणि पुढे मुंबईला जातो, त्या दरम्यान तो 10 जिल्ह्यांमधून जातो। ते 10 जिल्हे कोणते आहेत? तर त्यामध्ये पहा, नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगर, नाशिक आणि ठाणे अशा 10 जिल्ह्यांमधून समृद्धी महामार्ग जातो आणि चंद्रपूर या मार्गावर नाही, त्यामुळे याचं उत्तर पर्याय ए असणार आहे। समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर हा आपण पाहिलं, हा मुंबईला नागपूर सोबत जोडतो। समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 701 किलोमीटर इतकी आहे। समृद्धी महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग NH-53 आहे। याचं नवीन नाव NH-53 असलं तरी या अगोदर हा NH-46 होता। NH-46 हा महाराष्ट्रातील सर्वात लांब महामार्ग होता, आता NH-53 आहे। प्रश्न क्रमांक 3, डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? 1906 साली मुंबईमध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती, म्हणजेच पर्याय बी वीरा शिंदे हे या प्रश्नाचं उत्तर आहे। वन लाइनर प्रश्न पहा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? 1873 ला महात्मा फुले यांनी काय केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे या ठिकाणी केली। बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली? बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली। आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केली, पुढे याचं मुख्यालय पंजाबमध्ये नेलं। आणि प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? प्रार्थना समाजाची स्थापना डॉक्टर आत्माराम पांडुरंग तळखरकर यांनी केलेली आहे। प्रश्न क्रमांक 4, हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? हरिप्रसाद चौरसिया हे बासरी वादक आहेत, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे। उस्ताद जाकीर हुसेन तबला वादक आहेत, ठीक आहे। पंडित शिवकुमार शर्मा संतूर वाजवतात। बिस्मिल्ला खान काय वाजवतात? तर सनई वादक आहेत आणि पंडित रविशंकर यांचं वाद्य आहे सतार, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 5, हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर वापरलं जातं, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे। वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर यासाठी ॲनिमोमीटर नावाचं उपकरण वापरलं जातं। भूकंपाची तीव्रता मोजण्याचे यंत्र कोणते? तर यासाठी सिस्मोग्राफ
नावाचं यंत्र वापरलं जातं आणि याचं एकक असतं रिश्टर स्केल. ठीक आहे. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी सिस्मोग्राफ वापरला जातो आणि याचं एकक असतं रिश्टर स्केल. दुधाची शुद्धता मोजण्यासाठी काय वापरतात, तर यासाठी लॅक्टोमीटर वापरतात. रक्ताचा दाब मोजण्यासाठी काय कोणते उपकरण वापरतात, रक्ताचा दाब मोजण्यासाठी स्पिग्मोमॅनोमीटर नावाचं उपकरण वापरतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कोठे आहे, याची स्थापना पहा. महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनीची स्थापना 1909 साली, माफ करा या ठिकाणी 2009 साली पुण्यामध्ये करण्यात आलेली होती, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी. लक्षात काय ठेवणार आपण, महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी स्थापना 2009 आणि ठिकाण पुणे. महाराष्ट्र पोलीस अकादमी कोठे आहे, ही आहे मित्रांनो नाशिकला. नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुण्यातील खडकवासला या ठिकाणी. NDA पुण्यातील खडकवासला. महाराष्ट्र राज्याचे पोलीस मुख्यालय मुंबईमध्ये आहे. तसेच राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली, 6 मार्च 1948, म्हणजे 1948 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, निकट दृष्टी दोष निराकरणासाठी टिंब भिंग वापरतात. निकट दृष्टी दोष निराकरणासाठी अंतर्वक्र किंवा अंतर्गोल भिंग वापरतात, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. निकट दृष्टी दोष म्हणजे काय, तर याच्यामध्ये फक्त जवळचं दिसतं, लांबचं दिसत नाही, म्हणून या ठिकाणी अंतर्वक्र आरशाचा वापर करून हा दृष्टीदोष दूर केला जातो. आता वन लाइनर प्रश्न, दूरदृष्टी दोष दूर करण्यासाठी कोणते भिंग वापरतात, तर यासाठी बहिर्वक्र भिंग वापरलं जातं. मानवी डोळ्यातील बाहुलीचा आकार कोण नियंत्रित करते, तर याला मित्रांनो आयरिस म्हणतात. आयरिस हे मानवी डोळ्यातील बाहुलीचा आकार नियंत्रित करतं. प्रकाशाच्या अपवर्तनाचा नियम कोणी मांडला, तर स्नेल नावाच्या शास्त्रज्ञानं प्रकाशाच्या अपवर्तनाचा नियम मांडलेला आहे. निरोगी मानवी डोळ्यासाठी स्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती आहे, निरोगी मानवी डोळा जर जवळची वस्तू पाहत असेल तर फक्त 25 सेंटीमीटर लांब असणारी वस्तू पाहू शकतो. त्यापेक्षा जवळ आली तर डोळ्याला त्रास तर होईल किंवा वस्तू अस्पष्ट दिसेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8, सातारा जिल्ह्यास कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही, या ठिकाणी पहा. सातारा जिल्ह्याला रत्नागिरी, सांगली, सोलापूर, रायगड या जिल्ह्यांची सीमा लागते, परंतु कोल्हापूर आणि सातारा यांच्यामध्ये सांगली जिल्हा येतो, त्यामुळे कोल्हापूरची सीमा आहे ती सातारा जिल्ह्यास लागत नाही, म्हणून पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर आहे. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत, सध्या 36 जिल्हे आहेत. 36वा जिल्हा पालघर आहे. ठीक आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कोणता, रत्नागिरी. सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला आहे, तर रत्नागिरी जिल्ह्याला आहे. आणि महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता, गडचिरोली. प्रश्न क्रमांक 9, भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले, या ठिकाणी पहा. 1916ला भारतातील पहिलं महिला विद्यापीठ धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलं आणि मित्रांनो याचं नाव दिलं होतं महिला विद्यापीठ. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय ए असणार आहे. पुढे विठ्ठलदास ठाकरसी यांनी काय केलं, तर या संस्थेला मोठी देणगी दिली, त्यामुळे त्यांच्या आईंचं नाव नाथीबाई दामोदर ठाकरसी हे या विद्यापीठाला देण्यात आलं आणि आता या ठिकाणी याचं नाव काय झालं, SNDT. ठीक आहे. पुढे भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण होती. मित्रांनो जर तुम्हाला या प्रकारे वन लाइनर प्रश्नांची टाईप केलेली उत्तर पाहिजे असतील तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा की वन लाइनर प्रश्नांची उत्तरं टाईप करूनच द्या, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट मारला किंवा याची PPT जर दिली तर याची उत्तर मिळून जातील. त्यामुळे जर तुम्हाला या प्रकारे हवं असेल किंवा ब्लँक हवं असेल तर तुम्ही ते कमेंट करून सांगू शकता की आम्हाला टाईप केलेली उत्तरं हवी आहेत. कमेंट करा. कमेंट केले तर पुढच्या व्हिडिओपासून आपण या ठिकाणी वन लाइनर प्रश्नांची उत्तरं ब्लँक देणार नसून कशी देऊया, तर अशा प्रकारे टाईप केलेली देऊया. शारदा सदनची स्थापना कोणी केली, पंडित रामबाईंनी केली होती. अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम सुरू केले. मुलींची पहिली शाळा कोणत्या वर्षी सुरू झाली, 1948ला, सॉरी माफ करा या ठिकाणी 1848ला सुरू झाली. मुलींची पहिली शाळा 1848ला सुरू झालेली होती. कोणी सुरू केली होती, महात्मा फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यामध्ये.
प्रश्न क्रमांक 10. भारत सेवक समाजची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाजची स्थापना 1905 साली गोपालकृष्ण गोखले यांनी केली होती, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. पुढे सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आता या ठिकाणी पहा, भारत सेवक समाज म्हणजेच सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी याची स्थापना गोपालकृष्ण गोखले यांनी 1905 ला केलेली होती. सार्वजनिक सभा कोणी स्थापन केली? पुण्यामध्ये सार्वजनिक सभा आहे ती गणेश वासुदेव जोशी म्हणजे ग वा जोशी यांनी केली होती. यांनाच काय आपण म्हणतो, सार्वजनिक काका असं देखील म्हणतो. हरिजन सेवक संघ कोणी स्थापन केला? तर महात्मा गांधी यांनी हरिजन सेवक संघाची स्थापना केली. अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना कोणी केली? 1904 साली अभिनव भारत संघटनेची स्थापना विनायक दामोदर सावरकर यांनी केलेली होती. कुठे केली होती? नाशिकमध्ये केली होती. हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 11. संतोष कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संतोष कप मित्रांनो फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. रणजी करंडक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? रणजी हा क्रिकेटशी संबंधित असणारा खेळ आहे. ड्युरंड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ड्युरंड कप हा फुटबॉलशी संबंधित खेळ आहे. थॉमस कप बॅडमिंटन, थॉमस कप म्हटलं की बॅडमिंटन या खेळाशी संबंधित खेळ आहे, ठीक आहे, किंवा स्पर्धा आहे. आणि आगा खान कप आहे तो मित्रांनो हॉकी या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 12. पोलीस खात्यातील कोणते पद केवळ पदोन्नतीने भरले जाते? या ठिकाणी पाहायचं आहे. पोलीस शिपाई थेट भरती होते, पोलीस उपनिरीक्षक थेट भरती होते MPSC ग्रुप बी, पोलीस उपअधीक्षक राज्यसेवेमधून थेट भरती होते, परंतु पोलीस निरीक्षक हे पद केवळ पदोन्नतीने म्हणजे प्रमोशनच भरलं जातं, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते असते? DGP डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणजेच पोलीस महासंचालक. पोलीस प्रशासनात DSP चे पूर्ण रूप काय? डेप्युटी सुपरिंटेंडंट ऑफ पोलीस म्हणजे DSP. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. CBIचा फुल फॉर्म काय आहे? सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. पुढे पहा प्रश्न क्रमांक 13. घटक राज्यातील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? भारतीय राज्यघटनेच्या कलम 217 अन्वये भारताचे राष्ट्रपती हे प्रत्येक राज्यातील उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांची तसेच इतर न्यायाधीशांची नियुक्ती करतात, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. वन लाइनर मध्ये पहा, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? तर यांची नियुक्ती देखील राष्ट्रपती करतात. लक्षात काय ठेवणार आपण या ठिकाणी? तर सर्वोच्च न्यायालय असू दे किंवा उच्च न्यायालय असू दे, यामध्ये प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती ही राष्ट्रपतींकडूनच केली जाते. राज्यपालांची नियुक्ती कोण करतात? ही देखील राष्ट्रपती करतात. राज्यपालांसंबंधी कलम कोणता आहे भारतीय राज्यघटनेमध्ये? कलम 154 आहे. मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतात? मुख्यमंत्र्यांना संबंधित राज्याच्या राज्यपालांकडून शपथ दिली जाते, म्हणजे याचं उत्तर काय पाहिजे? मुख्यमंत्र्यांना राज्यपाल शपथ देतात. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? उच्च न्यायालय असेल तर 62 वर्ष आणि सर्वोच्च न्यायालय असेल तर 65 वर्ष पदावर राहू शकतात. प्रश्न क्रमांक 14. विधान परिषदेचा कार्यकाल किती असतो? मित्रांनो, विधान परिषदेचा कार्यकाल निश्चित नसतो, म्हणून याचं उत्तर पर्याय डी असणार आहे. हे कायमस्वरूपी सभागृह आहे असं देखील आपण म्हणू शकत नाही. या ठिकाणी हे स्थायी सभागृह आहे, परंतु कायमस्वरूपी नाही करण्याची स्थापना आहे ती संसदेकडून केली जाते आणि बरखास्ती देखील संसद करू शकते. त्यामुळे या ठिकाणी हे स्थायी सभागृह आहे, परंतु कायमस्वरूपी नाही. या उलट राज्यसभा काय आहे? स्थायी आहे आणि कायमस्वरूपी देखील आहे. आता पुढे विधान परिषदेचा कार्यकाल काय असतो? निश्चित नसतो, म्हणून पर्याय 4 यापैकी नाही. आता वन लाइनर प्रश्न पहा, विधानसभेचा कार्यकाल साधारणपणे किती वर्षांचा असतो? तर हा 5 वर्षांचा असतो. विधान परिषद सदस्याचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? आता या ठिकाणी वर काय पाहिलं आपण? विधान परिषदेचा कार्यकाल निश्चित नसतो, परंतु त्यामध्ये असलेल्या सदस्याचा म्हणजे आमदाराचा कार्यकाल हा 5 वर्ष असतो, तो निश्चित असतो. ठीक आहे. महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्यसंख्या किती आहे? विधानसभेमध्ये 288 आहेत, तर विधान परिषदेमध्ये किती आहेत?
78 सदस्य आहेत. विधान परिषद हे कोणत्या प्रकारचे सभागृह आहे? तर आपण पाहिलं हे स्थायी सभागृह आहे. प्रश्न क्रमांक 15. पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात? पंतप्रधान थेट लोकसभेला जबाबदार असतात म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. ऑनलाईनवर प्रश्न पहा. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असते? केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. लोकसभा. ठीक आहे. त्यासोबतच तुमच्यासाठी आता एक प्रश्न आहे. प्रत्येक मंत्री वैयक्तिकरित्या कोणाला जबाबदार असतो? उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगायचं. पुढे लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? तर वा मावळणकर हे काय होते? लोकसभेचे पहिले सभापती होते. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? भारतीय राज्यघटनेच्या कलम 89 अन्वये भारताचे उपराष्ट्रपती हे काय असतात? राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात म्हणून याचं उत्तर असणार आहे उपराष्ट्रपती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवतात? या ठिकाणी पहा. संसदेचं संयुक्त अधिवेशन कोण बोलवतं? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 108 अन्वये संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. परंतु अधिवेशन बोलवल्यानंतर अध्यक्षपदी कोण असतात? अध्यक्षपदी लोकसभा अध्यक्ष असतात म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. पुढे पहा. वन लाईनर प्रश्न. संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलवतो? भारतीय राज्यघटनेच्या कलम 108 अन्वये राष्ट्रपती हे संसदेचं म्हणजे राज्यसभा आणि लोकसभेचं संयुक्त अधिवेशन बोलवतात. धनविधेयक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते? धनविधेयक सर्वप्रथम लोकसभेत आणि राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीनंच मांडलं जातं. संसदेच्या 2 अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त किती अंतर असू शकते? संसदेच्या 2 अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त 6 महिने इतके अंतर असू शकते. संसदेत शून्य प्रहर कधी सुरू होतो? तर प्रश्नोत्तराच्या तासानंतर लगेचच शून्य प्रहर किंवा 0 आवर सुरू होतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17. भारतातील जीएसटी कोणत्या वर्षी लागू झाला? भारतामध्ये जीएसटी आहे तो 2017 साली लागू झालेला आहे म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. यासाठी 101वी घटनादुरुस्ती करण्यात आली होती. कितवी? 101वी. ठीक आहे. आता ऑनलाईनवर प्रश्न पहा. जीएसटीचे पूर्ण रूप काय? तर गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स म्हणजे जीएसटी. भारतात जीएसटी कधीपासून लागू झाला? 2017 पासून. तारीख काय होती? तर 1 जुलै 2017 पासून भारतामध्ये जीएसटी लागू झाला. जीएसटी लागू करणारा जगातील पहिला देश कोणता? तर फ्रान्स हा जगातील पहिला देश आहे ज्याने जीएसटी लागू केली होती. आणि पुढे भारतात प्राप्तिकर आहे तो कोणत्या प्रकारचा आहे? प्राप्तिकर हा डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18. संत तुकाराम महाराजांची समाधी कोठे आहे? संत तुकाराम महाराजांचा जन्म देहू आणि समाधी देखील देहू या ठिकाणी आहे म्हणून याचं उत्तर पर्याय ए असणार आहे. आता विचारलं जाईल की संत तुकाराम महाराजांची समाधी कोणत्या नदीकाठावर आहे किंवा देहू हे कोणत्या नदीकाठावर आहे? तर इंद्रायणी नदीच्या काठावर आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोठे आहे? यांची समाधी आळंदीला. जन्म कुठे झाला? जन्म पैठणमधील आपेगाव आणि समाधी आहे ती कुठे आहे? आळंदीला आहे. ठीक आहे. संत एकनाथ महाराजांची समाधी कोठे आहे? यांची समाधी पैठणला आहे. संत समर्थ रामदास स्वामींची समाधी कोठे आहे? तर सज्जनगडावर. समर्थ रामदास स्वामींची समाधी सज्जनगडावर आहे. संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव काय होते किंवा मूळ नाव काय होते? डेबूजी झिंगराजी जानोरकर. ठीक आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही? या ठिकाणी पाहायचं आहे. गुगामल अमरावती, पेंच नागपूर, चांदोली सांगली सातारा रत्नागिरी आणि या ठिकाणी नागझीर आहे. काय आहे मित्रांनो? या ठिकाणी गुगामल राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, चांदोली राष्ट्रीय उद्यान, परंतु नागझिरा हे महाराष्ट्रातीलच आहे परंतु काय आहे? एक अभयारण्य आहे, राष्ट्रीय उद्यान नाही म्हणून पर्याय डी याचं उत्तर असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान, महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर ताडोबा. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान किंवा सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. गुगामल अमरावती. ठीक आहे. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान जिम
कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, ठीक आहे, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. एक शिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेले काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? हे मित्रांनो आसाम मध्ये आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20. वारली ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आहे? वारली आदिवासी जमात आहे ते पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये आढळते, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी, पालघर. पुढे भिल्ल ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? भिल्ल ही जमात मित्रांनो प्रामुख्याने नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आढळते. गोंड ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते? गोंड ही चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आढळते. माडिया गोंड या जमातीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? चंद्रपूर. माडिया गोंड म्हटलं की चंद्रपूर नाही, गडचिरोली. फक्त गोंड म्हटलं की गडचिरोली आणि चंद्रपूर, आणि माडिया गोंड म्हणाले की काय लक्षात ठेवायचं? तर या ठिकाणी गडचिरोली जिल्हा माडिया गोंड जमातीसाठी प्रसिद्ध आहे. कातकरी समाज प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतो? कातकरी समाज प्रामुख्याने रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये आढळतो. कोणता? रायगड आणि ठाणे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21. माउंट एव्हरेस्ट हे ठिकाण कोणत्या देशात आहे? या ठिकाणी पाहायचं आहे. माउंट एव्हरेस्ट हे ठिकाण नेपाळमध्ये आहे आणि जगातील सर्वात उंच शिखर आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. पुढे महत्त्वाचे प्रश्न यावरचेच पहा. माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे? 8,848.86 मीटर इतकी याची उंची, म्हणजे 8 किलोमीटरपेक्षा अधिक याची उंची आहे. माउंट एव्हरेस्टला नेपाळमध्ये काय म्हणतात? याला नेपाळमध्ये सागरमाथा या नावानं ओळखलं जातं. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? याला आपण काय म्हणतो? K2 किंवा माउंट गॉडविन ऑस्टिन. K2 किंवा माउंट गॉडविन ऑस्टिन हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर आहे. ते कुठे आहे? तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे. माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण? बचेंद्री पाल. बचेंद्री पाल या माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. प्रश्न क्रमांक 22. भारतात वन महोत्सव सुरुवात कोणत्या साली झाली? भारतामध्ये वन महोत्सवाची सुरुवात 1950 ला झाली होती, आणि ही सुरुवात कोणी केली होती? तर KM मुन्शी म्हणजे कन्हैयालाल मुन्शी यांनी ही सुरुवात केलेली होती, म्हणजे याचं उत्तर पर्याय ए असणार आहे. महत्वाचे प्रश्न. वन महोत्सवाची सुरुवात कोणी केली? तर KM मुन्शी यांनी वन महोत्सवाची सुरुवात केली होती. पुढे जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन आहे तो 5 जून रोजी साजरा केला जातो. चिपको चळवळ कशी संबंधित आहे? चिपको चळवळ वृक्षतोड बंदीशी संबंधित आहे, आणि मित्रांनो त्यामध्ये नेतृत्व कोणी केलं होतं? सुंदरलाल बहुगुणा यांनी केलं होतं. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? तर वड किंवा वटवृक्ष हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. प्रश्न क्रमांक 23. अहमदाबाद येथे अपघातात पडलेल्या एअर इंडिया विमानाचे नाव काय आहे? या ठिकाणी पहा, अहमदाबाद या ठिकाणी क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचं नाव होतं AI-171, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. हे एक बोईंग विमान होतं. कोणतं? बोईंग विमान होतं. ठीक आहे. वन लाइनर प्रश्न पहा. एअर इंडियाची स्थापना कोणी केली? तर JRD टाटा यांनी काय केली होती? तर एअर इंडियाची स्थापना केली होती. भारतात विमान वाहतुकीची सुरुवात कधी झाली? 1911 ला भारतामध्ये विमान वाहतुकीची सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? मुंबईमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईमध्ये आहे. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर हे नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 24. मारुती चित्तमपल्ली यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? मारुती चित्तमपल्ली यांना अरण्य ऋषी या नावानं ओळखलं जातं. पर्याय बी याचं उत्तर आहे. पक्षी जाय दिगंतर हे पुस्तक कोणाचं आहे? मारुती चित्तमपल्ली यांचं आहे. भारताचे पक्षी मानव कोणाला म्हणतात? डॉक्टर सलीम अली यांना भारताचे पक्षी मानव असं म्हटलं जातं. बर्ड मॅन ऑफ इंडिया डॉक्टर सलीम अली. रानकवी म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? तर नाधो महानोर हे रानकवी म्हणून प्रसिद्ध आहेत. कुसुमाग्रज या नावानं कोण कविता लिहायचे? तर वा शिरवाडकर हे कुसुमाग्रज या नावाने कविता लिहायचे. पूर्ण नाव काय? विष्णू वामन शिरवाडकर.
प्रश्न क्रमांक 25, डॉक्टर जयंत नारळीकर हे कशाशी संबंधित आहेत? जयंत नारळीकर हे मित्रांनो खगोलशास्त्राशी संबंधित आहेत, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. यक्षांची देणगी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? यक्षांची देणगी पुस्तक आहे डॉक्टर जयंत नारळीकर यांचं. भारताचे मिसाईल मॅन कोण? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक कोण? डॉक्टर विक्रम साराभाई. आणि CV रमन यांना कोणत्या शोधासाठी नोबेल मिळाले होते? 1929 साली त्यांना रामन इफेक्ट या शोधासाठी नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आलेलं होतं. अशा प्रकारे विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले व्यक्ती होते. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पोलीस भरती, तलाठी भरती आणि MPSC साठी पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.